सामणगाव येथे अज्ञात इसमांनी विवाहितेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून करत तिच्या भाच्यावर देखील तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली. मूळ उत्तर प्रदेशातील सुदाम बनेरिया हा तरुण पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. सामणगाव येथील तांबोळी हॉस्पिटल शेजारी भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत सुदाम हा पत्नी क्रांती वय वर्ष 27 व 2 लहान मुलांसह राहतो. बुधवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास क्रांती व त्यांचा भाचा अभिषेक सिंग हे दोघे घरात एकटे होते. यावेळी अज्ञात इसमांनी घरात घुसून क्रांतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून केला. तसेच अभिषेक याच्यावर वार करून गंभीर जखमी केले. गळ्यावर वार झाल्याने क्रांती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी अभिषेक आरडाओरड करत बाहेर आल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अभिषेकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला नेमका कुठल्या कारणामुळे झाला व कोणी केला याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नाही. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.